येणाऱ्या महानगरपालिकेत 22 प्रभाग नंबर 22 मधनं आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हणून आम आदमी पक्षाकडनं लढणार आहे. आता मी कृष्णा भाऊंना तुम्हाला संबोधित करायसाठी माहिती. सर्व उपस्थित या मंचावर असलेले आणि आमचे पत्रकार सहभागी, आपल्याला माहिती आहे का, मी एक सामाजिक कार्यकर्ता मागील अनेक वर्षापासून काम करीत असताना मला अनेक महानगरपालिकेमध्ये पदं मिळाली. मी अपक्ष गटनेता झालेला. जेव्हा मी 2002ला 3 वार्डातून निवडून आलो, त्यावेळेस 10 लोकांचा मी ग्रुप करून त्या गटनेता म्हणून मी त्या ठिकाणी एक कार्य केलं. स्थायी समितीमध्ये राहिलो आणि अनेक जे काही वॉटर कमिटी वगैरे यामध्ये सुद्धा राहिलो. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी अनेक मध्ये 1985ला पहिल्यांदा अपक्ष निवडून आलो. जनतेने मला स्वतः पैसे लावून, मला एकही खर्च न येता जनतेने मला तन मन धनाने संपूर्ण मदतीनं मला त्यावेळेस नागपूर शहरात आहेस मतांनी निवडून दिलं. सकाराम भाऊ पर्सेंटेजनी सेकंड होते, महापौर होते त्यावेळेस. त्याच्यानंतर मी 2002ला 3 वार्डचा प्रभाग, त्यावेळेस जनतेने मला खूप काही दिलेलं आहे. त्यानंतर मिसेस 1991ला काँग्रेसच्या तिकीट म्हणून मी मागितली, तिलाही मिळालं, तिलाही निवडून आणलं. एक माझा कार्यकर्ता PM म्हणून होता, श्रावण तांडेकर, तो मरण पावला, त्याला सुद्धा 1997ला मी अपक्ष म्हणून निवडून आणले. हा जनतेच्या मंगळवारी नवापुरा, दिवसपुरा, फोन मोहला, चिंचगड मोहला आणि या संपूर्ण परिसरामधून तेलीपुरा वगैरे या संपूर्ण परिसरामधून लोकांनी जो एक सहकार्याच्या भावनेने मला आजपर्यंत एकंदर आणून दिलेलं आहे, ते मी त्यांना विसरू शकत नाही. आपलंच सहकार्य मला लाभलं, यातही मी विसरू शकत नाही असं. आणि आज म्हणून मला असं वाटलं की आपण कोणत्या तरी पक्षात अपक्ष कोणपर्यंत राहायचं, म्हणून मी आज निर्णय घेतला. माझे कार्यकर्ते काही आहेत, माझ्यासोबत आले बंडूजी गुजरकर आलेले आहेत, कावळे सुरेश कावळीचे आलेले आहेत आणि अजून येणार होते पण मी आणलं नाही, माझ्यासोबत आलेले आहेत. यांचा मला इतका सहकार्य मिळालं की भरमसाठ त्यावेळी मी विसरू शकत नाही. आणि म्हणून आज मी निर्णय घेतला की आज आपण कोणत्या तरी पक्षात गेलं पाहिजे. अनेक पक्षांनी मला ऑफर दिली पण मी जाऊ शकलो नाही. काँग्रेसची मी तुम्हाला आता प्रश्न सांगू इच्छितो, मी काँग्रेसची तिकीट मागितली, इंटरव्ह्यू दिली, सर्व काही केलं, परंतु त्या ठिकाणी एक वेगळं वातावरण मला वाटायला लागलं. म्हणून मी असं निर्णय घेतला की आपल्याला तिथं तिकीट मिळू शकणार नाही. म्हणून मी यांच्यासोबत मी आज निर्णय घेतला, आम आदमी पार्टी